त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज टाकळी वन डे ट्रिप इयत्ता 5वी ते 7वीची आज निघालेली आहे. आपण काय करू, आधी पाव वाटू, नंतर मागून वडे वाटू. पाव किती द्यायचे? दोन द्यायचे. दोन. खाली बस. चल. हा हे घे रे. दिले. हा चल. चल हा. हे घे. देवा मला पाव. हे घे पाव. अरे ह्यो पाव नाही. देवा मला पाव. अरे बाबा मीच देव आहे म्हणून दिला पाव. हा पाव. बस नाही आलं पुरा. उद्या या. बोलत बोलतो या. हा. ए बस खाली. हा. एक होता कोल्हा, एक होती मुंगी, एक होता मुंगळा, कुठं गेली? अष्टविनायकापैकी मोरगावचा मयुरेश्वर गणपती पाहण्यासाठी पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी पोचलो होतो. सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षिका यांच्यासमवेत आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. पुरातन बांधकाम आणि शिल्परचना असलेले हे भव्य आणि दिव्य मंदिर या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळाले. मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सकाळी या ठिकाणी पोहोचलो, पण सकाळीसुद्धा या गणपतीच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले होते. फूल, हार, नारळ घेऊन सर्व भाविक या ठिकाणी रांगेत गणरायाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक झालेले होते. थोड्याच वेळामध्ये आम्ही गणरायाचे दर्शन घेणार होतो. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत आमचे सर्व विद्यार्थी हळूहळू गणरायाच्या दर्शनासाठी पुढे चाललेले होते. शेजारीच काही गणरायाचे अभिषेक करण्यासाठी भाविक या ठिकाणी आलेले होते. अष्टविनायकापैकी एक प्रसिद्ध अशा प्रकारचं हे गणरायाचं मंदिर, ज्याला मयुरेश्वर असं म्हटलं जातं. प्राचीन काळातील बांधकाम असणारे हे दिव्य आणि भव्य अशा प्रकारची शिल्पकृती या ठिकाणी पाहावयास मिळत होती. मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने लोक या ठिकाणी येतात. मनोभावे आपले मनोकामना गणरायाला सांगतात आणि गणराया ते सोडवतात. यासाठी दररोज वेगवेगळ्या भागामधून, महाराष्ट्रामधून, पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी अनेक लोक येत असतात. हे गणराया सर्वांनाच समृद्धी दे, सर्वांचं कल्याण कर आणि सर्वांचं आयुष्य सुखात ठेव.
मंदिरामध्ये गणरायाची शूटिंग काढण्यास छायाचित्रण करण्यास परवानगी नसल्यामुळं आम्ही आतली गणरायाची जी मूर्ती आहे ती तुम्हाला दाखवू शकलो नाही, परंतु खूपच सुंदर अशा प्रकारची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढच्या ठिकाणासाठी रवाना झालो. पुढचे आमचे ठिकाण होते जेजुरीचा खंडेराया. मल्हारी मार्तंड. मल्हारी शब्द हा मल्लहारी म्हणजे पैलवानांना हरवणारा, अनेक मल्लांना पराभूत करणारा खंडेराया याचे दर्शन घेण्यासाठी आम्ही जेजुरी या ठिकाणी पोचलो. मल्हारी मल्लांना हरवणारा आणि मारतोंड म्हणजे तोंडावर वार करणारा म्हणजे समोरून वार करणारा, म्हणून जेजुरीचा खंडेराया प्रसिद्ध आहे, म्हणून त्याला मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते. या मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व पायऱ्या चढून वरती मंदिरापाशी पोहोचलेलो होतो. या ठिकाणी सुद्धा मल्हारी मार्तंड खंडोबाराया यांचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी जमा झालेले होते. त्याचबरोबर नवीन विवाह झालेले नवीन जोडपी या ठिकाणी खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेले होते. सगळा परिसर भंडाऱ्याने पिवळा झालेला होता. अनेक भाविक भक्त येतात, खंडेरायाला मनोभावे भंडारा वाहतात आणि आपली मनोकामना खंडेरायाच्या जवळ सांगतात. खंडेरायाला साकडं घालतात. हे देवा, आमचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं होऊ दे, सर्वांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं होऊन दे, सगळीकडे शांतता नांदून दे, असं साकडं मल्हारी मार्तंडाला सर्व लोक घालतात. या ठिकाणी सुद्धा दर्शन घेण्यासाठी खूप मोठी रांग लागलेली होती. आम्ही सुद्धा त्या रांगेत उभा राहून खंडेरायाचं दर्शन घेतले. पुढं पण घ्यायचे सगळे पैसे. जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतल्यानंतर पुढच्या मार्गावरती आम्ही मार्गस्थ झालो. पुढचा मार्ग होता ऐतिहासिक असा किल्ले पुरंदर. मुरारसारख्या धुरंधरने गाजवलेला पुरंदर किल्ला पाहण्यासाठी आता आमच्या दोन्हीही बसेस निघालेल्या होत्या. सर्व विद्यार्थी पुरंदर किल्ला पाहण्यासाठी उत्सुक झालेले होते. कोणती वाडी वाचा, नाव वाचा, शिवेवाडी. पुरंदर किल्ल्यावर पोहोचण्याआधीच आमचे विद्यार्थी अनेक प्रश्न आम्हाला विचारू लागले. पुरंदर किल्ला कसा आहे, त्यावरती आम्हाला चढता येईल का, रस्ता आहे का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले होते. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा उत्कंठा दाटलेली होती. परंतु पुरंदर किल्ला पाहण्याच्या अगोदर मुलांना भूक लागलेली होती, त्यामुळे किल्ला पाहण्याच्या अगोदर आम्ही भोजन करणार होतो आणि पुरंदराच्या पायथ्याशी असणारा एकमुखी दत्त जो आहे त्या एकमुखी दत्ताचं दर्शनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेणार होतो आणि नंतर आम्ही पुरंदर किल्ला पाहण्यासाठी जाणार होतो. पुरंदर किल्ला हा ऐतिहासिक अशा प्रकारचा किल्ला आहे, कारण मुरारबाजी देशपांडे यांनी दिलेरखानाबरोबर झुंजत आपले प्राण गमावले, पण शेवटपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ते लढत राहिले. चांगला जेव क्वालिटी क्वांटिटी एक नंबर. क्वालिटी चांगलं आहे ना, पोटभर जेवा. क्वालिटी क्वांटिटी कशी आहे, कशी भाजी आहे, शेवभाजी चांगलं
चांगलं आहे जेवण. क्वालिटी क्वांटिटी ए, क्वालिटी छान आहे जेवण. ए छान आहे जेवण. क्वालिटी क्वांटिटी हां क्वालिटी आठ पट्टे खाकी तोंड करत जेवण चांगलं आहे ना. जेवण चांगलं आहे का? काय भाजी अजून शेवभाजी भात बी आहे बरं का. हे चांगलं जेवण. सोपी आहे जेवण चांगलं आहे का. सोपी आहे. वाव चांगलं आहे जेवण. ठेव. असं आहे काय तू माझं काढलंय. ए काय पाहिजे तुम्हाला. पाणी नाही काय दे ह्यात आणतो पाणी. चांगलं आहे जेवण. पाणी का एकच मिनटं. छत्रपती शिवाजी महाराजांकडे 361 किल्ले होते. त्यामधील काही किल्ले भुईकोट किल्ले होते, काही किल्ले हे डोंगरी किल्ले होते आणि काही किल्ले हे सिंधुदुर्ग होते, म्हणजे ते समुद्रामध्ये होते. डोंगरी किल्ल्यापैकी एक असाच किल्ला म्हणजे पुरंदर. हा किल्ला पाहण्यासाठी आम्ही आता प्रवास सुरू केलेला होता. सर्व विद्यार्थी कसा किल्ला असेल त्याची भव्यता दिव्यता पाहण्यासाठी उत्सुक झालेले होते आणि आनंदाने मौजेने आम्ही पुढे पुढे चाललेलो होतो. दुरूनच किल्ल्याच्या डोंगरी भागाचं दर्शन आम्हाला त्या ठिकाणी होत होतं. उंच अशा प्रकारचे डोंगर आणि दऱ्या दुरूनच पाहायला मिळत होत्या. या किल्ल्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म देखील याच किल्ल्यावरती झालेला होता. छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान पाहण्यासाठी आम्हीसुद्धा उत्सुक झालेलो होतो. किल्ला भव्य आणि दिव्य अशा मोठ्या स्वरूपाचा आहे याची खात्री आम्हाला झालेलीच होती. मी आजपर्यंत भरपूर किल्ले पाहिले होते, अगदी दूरदूरचे किल्ले पाहिले होते, पण हा जवळच असणारा पुरंदरचा किल्ला मात्र पहिल्यांदाच पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो. आम्हाला असं समजलं की या किल्ल्यावरती आर्मी कॅम्प आहे आणि आर्मी कॅम्प असल्याकारणाने या ठिकाणी तपासणी केली जाते व कोणत्याही प्रकारच्या शक्यता निर्माण होणाऱ्या वस्तू आपल्याला किल्ल्यावरती नेता येत नाहीत, या गोष्टीची आम्हाला माहिती मिळालेली होती. किल्ला सुरू होण्याअगोदर आर्मी कॅम्पचे जे प्रवेशद्वार आहे, ज्या ठिकाणी आपल्याकडं असणाऱ्या बॅग्स वगैरे ज्या असतात त्याची तपासणी केली जाते आणि त्यामध्ये जर त्यांना काही शंका निर्माण झालेल्या वस्तू सापडल्या तर त्या व्यक्तीला वरती जाता येत नाही किंवा त्याला आपली बॅग खालीच ठेवून वरती जावे लागते. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी धोका निर्माण होणार नाही यासाठी त्या ठिकाणी चांगली तपासणी केली जाते. किल्ला दुर्गम आहे हे जाणवतच होतं, कारण वळणावळणाचा रस्ता होता आणि या वळणावळणाच्या रस्त्यावरच मौज मजा करत आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो होतो. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास जो आहे केवळ या किल्ल्यामुळंच आज जिवंत आहे. हे किल्ले त्याचे साक्षीदार आहेत की माझा राजा
कशा प्रकारचा होता, त्याने हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी किती कष्ट सहन केले. स्वराज्यामधील लोकांना आपलं स्वतःचं माझं वाटावं असं राज्य निर्माण करण्यासाठी आपली सर्व हयात त्यासाठी खर्ची घातली. आणि अशा प्रकारचे दुर्गम किल्ले जे शत्रूला सहजासहजी कधीच जिंकता येणार नाहीत, अशा प्रकारच्या किल्ल्यांची उभारणी देखील माझ्या राजानं केलेली आहे. जणू काही आम्ही या डोंगरदऱ्यांना साद घालत होतो. हे सह्याद्री, हे सह्याद्री, सांग ना माझा राजा कसा होता, कसा दिसत होता माझा राजा, कसा जगत होता माझा राजा, कसा लढत होता माझा राजा. हे सह्याद्री, तू ते सर्व पाहिलेलं आहे, तुला माहीत आहे ना. मग सांग ना कसा होता माझा राजा, एकदा तरी सांग. असं वाटतं की या निर्जीव दगडामधून सुद्धा आवाज येईल आणि माझा राजा कसा होता हे दगडंसुद्धा सांगतील. तिथं जायचं आपलं उंचावर. जायला नाही माकडं लय आणलं. होय. तुमची पाण्याची बाटली बिस्किट घेतली. शिवकालीन तलावाचे या ठिकाणी आम्हाला दर्शन झाले. मुखी तलाव हा या ठिकाणी आम्हाला पाहण्यास मिळाला. थोडी दुरुस्ती यामध्ये करण्यात आलेली आहे, परंतु या तलावामधील पाणी अत्यंत स्वच्छ होते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला गडावरती जाण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे त्या ठिकाणी असणारे जे काय आर्मीचे लोक होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आता जर तुम्ही वरती गडावरती जाण्यास निघाला तर तुम्हाला येण्यास खूप उशीर होईल, त्यामुळे तुम्हाला आता वरती जाता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडं असणारे जे काही विद्यार्थी होते हे विद्यार्थी इयत्ता 5वी ते 7वी म्हणजे लहान गटामधील होते आणि सर्वच विद्यार्थ्यांना गडावरती जाण्यासाठी जो रस्ता आहे तो खूप अरुंद स्वरूपाचा आहे, त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना वरती घेऊन जाता आलं नाही. गडाच्या पायथ्याशी असणारा हा मोरारजी देशपांडे यांचा भव्य आणि दिव्य पुतळा, या ठिकाणी आम्ही थोडे बसलो. गडाच्या पायथ्याशीच मी स्वतः विद्यार्थ्यांना जो काही मला थोडाफार इतिहास माहिती होता तो इतिहास विद्यार्थ्यांना मोरारजी देशपांडे यांच्या पुतळ्याच्या शेजारी विद्यार्थ्यांना बसून त्या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना सांगितलं. ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले होते, काही किल्ले त्यांनी जिंकले होते. असे छत्रपती शिवाजी महाराजांकडचे भुईकोट असेल, जलदुर्ग असेल किंवा डोंगरी किल्ला असेल, तिन्ही प्रकारामधले अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. त्यातला डोंगरी किल्ल्यामधील हा पुरंदर एक किल्ला आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म त्यांच्या मातोश्री सईराणी यांच्या पोटी याच किल्ल्यावरती झालेला होता. छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणून पहिल्यांदा हा किल्ला ओळखला जातो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची राजगड ही पहिली राजधानी होती आणि परत रायगड ही दुसरी राजधानी झाली. तशी ज्यावेळेस संभाजी महाराज त्यांना छत्रपती म्हणून घोषित करण्यात आलं त्यावेळेस पुरंदर ही छत्रपती संभाजी महाराजांची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या राजधानी
हा पुरंदर किल्ला आहे. त्यानंतर ज्या वेळेस मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये तह झाला होता, तह किल्ल्यावरती झाला होता पुरंदरचा तह, तुम्ही पुस्तकात वाचलं असेल. आणि त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले हे औरंगजेबाला देण्याचे कबूल केले होते. त्यामध्ये हा पुरंदरचा किल्ला होता. आणि या तहामध्ये किल्ले देऊन त्यानंतर थेट दिल्लीला औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये त्याच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना यावे लागेल असं त्या तहामध्ये ठरलेलं होतं. त्यामध्ये आणखी बऱ्याच बाबी होत्या, पण त्यातला साक्षीदार म्हणून हा पुरंदर किल्ला ओळखला जातो. आणि आता तुम्हाला समोर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा दिसत आहे ते आहेत वीर मोरारबाजी देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे तुम्ही गेल्या वर्षी तुम्हाला गोडखिंडीमध्ये जे लढले होते ते बाजीप्रभू देशपांडे होते. आणि हे मोरारजी देशपांडे या किल्ल्यावरती ज्यावेळेस दिलेर खानाने या किल्ल्याला वेढा दिला होता, पूर्ण किल्ल्याला सैन्याने वेढा दिला होता. आणि या किल्ल्यावरचे किल्लेदार होते वीर मोरार बाजी देशपांडे. आणि त्यावेळेस अगदी थोडे निवडक सैन्य या किल्ल्यावरती होते शिवाजी देशपांडे यांच्याकडे. पण त्या निवडक सैनिकांना घेऊन सुद्धा दिलेर खानाला चळवटी पळ करून सोडलं होतं मोरारबाजी देश याच किल्ल्यावरती. आणि याच किल्ल्यावरती ते दहारार्थी पडले. दहारार्थी पडण्याच्या अगोदर दिलेर खान असा अंबारीमध्ये बसला होता. अंबारीमध्ये तेवढे हत्तीचे अंबारी असते, हत्तीचे वर असते, ते बसलेले होते. आणि मोरारबाजीची ती तलवारबाजी बघून त्याला आश्चर्य झालं. तो थबकलाच, म्हणजे आपण लढायला आलो हे म्हणजे युद्ध कौशल्य बघितल्यानंतर तो थोडा वेळ थांबला, कारण अशा प्रकारे तो लढत होता. आणि त्यावेळेस त्या लढाईच्या मैदानामध्ये वरती मोरारबाजींना एक प्रश्न केला दिलेर खानाने की तुला शिवाजी महाराज असे काय देत आहेत, तू एवढं जीव उदारून का लढतोय. त्यावेळेस तो म्हणला की आम्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे सैन्य होते ते सांगायचे की आम्ही एक सैनिक हा 100 शत्रूच्या बरोबर आहे, म्हणजे एक सैनिक 100 शत्रूवर सुद्धा लढू शकतो. आणि त्यावेळेस मोरारबाजींनी सांगितलं की तुझं जे सैन्य आहे ते पोटासाठी लढणारं सैन्य, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य आहे ते पोटाच्या वरती जे हृदय आहे त्या हृदयासाठी लढणारे सैन्य म्हणून. आणि जी माणसं हृदयासाठी आपल्या राज्यासाठी स्वराज्यासाठी लढत असतात ती माणसं आपल्या जीवाची कधीच पर्वा करत नसतात. आणि त्यावेळेस दिलेर खानाने एक ऑफर सुद्धा दिली होती मोरारबाजींना की तू आमच्यात ये, तुला जहागिरी देतो, आमच्यामध्ये ये, तुला जहागिरी देतो, वतन देतो, काय पाहिजे ते देतो. शिवाजी महाराजांनी तुला जे दिलेलं नाही त्यापेक्षा आम्ही काही जास्त तुला देतो. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या रक्तामध्ये गद्दारी नाही, आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही गद्दारी करणार नाही. आणि याच किल्ल्यावरती त्यांचा देहांत झाला. शेवटपर्यंत लढत राहिले पण फितूर झाले नाहीत हे मोरारबाजी देशपांडे. असा या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की, हर हर. काय रे हे प्रवेशद्वार आहे किल्ल्यात, प्रवेशद्वार आहे, चर्च आहे ती. पोर्तुगीज लोकांसाठी, ख्रिश्चन लोक होते ना ती. छत्रपती संभाजी महाराज उद्यान. हिचा आवाजाला काय झालं.
काहीच नाही. तलाव 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 मला इथं थांबा जागेवरच. होय रो. मंगलमूर्ती. सगळे जुनी तलवारी भागले. एक मिनिट सर मोर बासूर एक मिनिट. राजांचं शिरदार आंबे. तलवारीची भाग. तिथं काढू शकते.
परत तिथं जायचं जेवायला. दबून जायचं खाऊन हा नाचा. गार डोंगराची हवन बायला सोच नगार. हड! ए साऊंड्या इकडे. उस्मानाबाद. आहा! उंदरा. अटक अटक. आज घ्या. नाचा. Thank you.